एकादशी माणसाने इतकी कडक करायची असती. भगवंताने नामदेवाचं एकादशी व्रत कसं आहे, नामदेव महाराजाचं हे पाहण्यासाठी स्वतः ब्राह्मण झाले. माझं प्रमाणासकट पाठ आहे प्रकरण महाराज. मग स्वतः ब्राह्मण झाले आणि नामदेव महाराजाच्या एकादशीच्या द्वारी आले, मला भिक्षा द्या. नामदेव महाराज म्हणले, आज एकादशी आहे, आमचा नियम असा आहे, व्रत एकादशी करीन उपवास. आज आमच्या घरात चुलच पेटत नाही महाराज. असं कसं म्हणले? अहो माझा जीव जायला चाललाय, मी 10 दिवसाचा उपवासी. म्हणले तुम्ही आज थांबा, कीर्तन करून उद्या सकाळी द्वादशीला पारणा करून जेव घालतो. अरे ते म्हणले माझा जीव चाललाय. ब्राह्मण बसला खाली. खाली बसला का त्याच्या हातपायाला कापरा आलं. नामदेव महाराज म्हणले काही झालं तरी चलत, पण मी एकादशीला जेव घालणार नाही. त्या ब्राह्मणाने सांगितलं मी प्राण सोडेल. तो ब्राह्मण नव्हता, तो होता भगवंत. नामदेव महाराज म्हणले तू मेला तर चल, मी तुला धावा घालील, पण तुला जेव नाही घालणार म्हणले. आणि देवाने सोडले ना प्राण. प्राण ब्राह्मणाचा प्राण नामदेव महाराजाच्या दारात सुटला. पंढरपूरच्या सगळ्या ब्राह्मणाला बातमी कळाली. सगळे ब्राह्मण धावून आले.